नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा अँड मम्मी रेसिपी. तर आज चटपटीत नाश्ता काय होणार आहे? चटपटीत नाश्ता मार्केटमधून आली, चहा घेतला, आज पोहे बनवले होते, पोहे खाल्ले. म्हटलं जरा मुलीला काहीतरी आपण नाश्त्याचंच काहीतरी बनवतो ते दाखवू आपण. तर आज मी तुम्हाला चटपटे सोयाबीन कबाब म्हणतात त्याला, आपल्या मराठी भाषेत नुसतं भजे म्हणतात, नाही तर मग वडे म्हणतात, असे काही आपली भाषा म्हणतात. पण आता ही नवीन नवीन भाषा निघाली, तर नवीन नवीन पदार्थाला नवीन नवीन नाव मिळाले. त्याच्यामुळं मी पण तुम्हाला सांगते का हे सोयाबीनचे कबाब म्हणतात, तर मी कबाब म्हणून तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ते मी साधे सिंपल भाषेमध्ये भजेच म्हणणार आहे. तर चला, त्याच्यासाठी काय काय लागणार साहित्य ते मी तुम्हाला दाखवते. साधी आणि सोपी नाश्त्यासाठी म्हणा. 4 वाजता आपण झोपेतून उठतो, चहाऐवजी चहा बरोबर ते पण खाऊ शकतो, टोस्ट चहाऐवजी आपण ते पण खाऊ शकतो. इतके सुंदर आणि 5 मिनिटात बनणार आहे. तर चला मग. तर बघा, हे 2 वाटे मी सोयाबीन घेतले. कोणी मोठी साईज घेतं, कोणी छोटी साईज घेतं. तर माझ्याकडे ही छोटी साईज होती, तर मी छोटी साईज घेतली 2 वाट्या आणि गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले 10 मिनिटासाठी. तर आता हे आपल्याला पिळून घ्यायचे. मस्तपैकी भिजून झालेले बघा. आणि आता याच्यासाठी परत इकडे मम्मी काय कटिंग करून ठेवलंय ते सांगते. हे पिळून घेतल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, 1 बटाटा, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलं, ही कोथिंबीर घेतली, हे डाळीचं पीठ घेतलं. आणि जो जो मसाला लागेल ना तो मी त्यावेळेस तुम्हाला टाकताना दाखवून देईल. तर आता हे 10 मिनिटासाठी मम्मीने सोयाबीन भिजत टाकले होते. आपल्याला याचेच कबाब किंवा भजे म्हणू शकतो, याचेच बनवायचे आहे सोयाबीनपासून. तर मोठी साईज आहे मम्मीकडे, तर 10 मिनिटं भिजवते. बघा त्याची साईज बघा किती मोठी झालेली आहे. हे सगळे मम्मी पिळून घेते. हे असे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला, थोडंसं पण पाणी राहायला नको, एकदम प्रॉपर. आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी, आपण जेव्हा हे पूर्ण असे तुटले जात आहे. आणि हे गरम पाण्यातच आपल्याला भिजवायचे आहे साधारण 10-15 मिनटं. मग मी असे पिळून घेते, एकदम प्रॉपर व्यवस्थित पिळून घ्यायचे. तर बघा आज मस्तपैकी आता हे आपले पिळून झाले. आता आपल्याला मिक्सरमध्ये काढायची. तर बघा आपले सोयाबीन आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घ्यायचे, आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे. हो, एकदम मस्तपैकी. आणि मिक्सरचं मी हे मोठं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे चॉपर असेल त्याच्यात पण म्हणजे करू शकता तुम्ही. आता आमच्याकडे आहे मिक्सरचं भांडं. आता होत आहे मिक्सर बारीक. तर आपल्या बाई 3 मिरच्या घेतलेल्या होत्या, त्याच्यासाठी बाई 3 मिरच्या घेतल्या. हा 4-5 पाकळ्या लसूण घेतला आणि हा 1 बटाटा कट केला. तर हा बटाटा कच्चा आहे, तो कापून घेतलेला आहे, साळून कापून घेतला. आणि 1 कांदा आहे, मोठा कांदा घेतला. हा बटाटा असं जर घेतला ना क्रिस्पी लागतात, तेव्हा दळून घेतलं ना आपण आणि मस्त छान छान वाटतं लागतं. आता हे दळून घ्यायचं. मग हे नंतर आता हे दळून घ्यायचं आपलं. बटाटा आहे तर व्यवस्थित आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर बघा किती मस्तपैकी झाली दळून. आता आपल्याला हे एकत्र करायचं. यात कांद्याला पाणी सुटतं, पाण्याचा वापर करायचा नाही. 1 कॉर्नफ्लॉवर टाकायचं आपल्याला, त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचाच नाही. खायसाठी खूप आयटम करायला खूप वेळ लागतो, खायला बघा 5 मिनिटात खातो आपण. खायची हौस करण्याची आवड पाहिजे. तर आता यात आपल्याला मसाले ॲड करायचे. चल. तर बघा आपलं हे कांद्याचं, मिरची हे सगळं झालेलं मिक्सरमध्ये दळणं. आता मी 2 चम्मच आपलं डाळीचं पीठ टाकते. त्याच्यानंतर 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकते. कॉर्नफ्लॉवरने एकदम क्रिस्पी होतं. क्रिस्पी होतात. क्रिस्पी होतं, काय म्हणतात ते. ओके. जर तांदळाचं तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल, तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकतात. त्याने छान अशा क्रिस्पी होतात. हळद टाकायची. हळद 1 चम्मच जिरा पावडर, धना पावडर, धना पावडर आणि आपली लाल मिरची,
लाल कलरची मिरची. ओके. आपण हिरवी मिरची टाकलेली दळून, लाल मिरची टाकताना थोडीच टाकायची. आणि चवीनुसार मीठ. आपल्याला थोडी जिरं पूड टाकायची आहे. आता हे आपलं छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची अजून आपल्याला. वरतून. तर तुम्ही पण जेव्हा आपले जे डबे असतात ते पण पुसून ठेवतात का? मम्मीला पण सवय ती लगेच पुसून घ्यायचं. तर तुम्ही पण असं करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा, मग ते हातबीत लागतं ते बरोबर नाही वाटत. तर आपल्याला झटपट हे मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकतात किती छान आणि व्यवस्थित दिसतंय. आपण मुटकाळ्यासारखा पण आकार काढू शकतो याला. आणि पाहिजे तसा चौकोन पण करू शकतो. आणि तुम्हाला माहिती सोयाबीन हे पौष्टिक आहे, आपल्याला खायला चांगलेच आहे. सुगंध फार सुंदर. तर असेच आपण खाऊ शकत नाही. मंचुरियन वगैरे खातो, सोयाबीन चिल्ली खातो, पण हा एक वेगळा काहीतरी प्रकार आहे. छान मस्त युनिक. तर बघा आपले मुटकुळे साईजचे थोडे छोटे छोटेच करायचे आपल्याला. आणि इथं बनवून ठेवायचे आणि मग मी तळते. हा, मग डायरेक्ट तळता येईल. हा ना मम्मी? हो. आता हे सर्व करून घेते मी. तुम्हाला जर समजलं नाही किंवा काही शंका वाटली तर कमेंट पण करा, मी सांगेन तुम्हाला. तर बघा आपले 4-5 6 मी करून घेतलेले. आता हे मस्तपैकी आपल्याला हे तळायचे. एकदम हलक्या हातात टाकायचे, कारण की तेल वगैरे उडवू शकतं. हा हा, मस्त. आणि खूप छान आहे. एक चिटकत नाही, काही नाही. आपण एक वेळेस 5-5 6 6 पण तळू शकतो. तुम्हाला दाखवते मी तळल्यानंतर किती छान दिसतात ते. आणि लाल सर करा, एकदम भारी लागतात ते. आपल्या बारीक गॅसवरच तळायचे, कारण की मध्ये कच्चा बटाटा आहे ना, ते एकदम छान मध्ये. आता बारीक गॅसवर होऊ देऊ आपण. मी लक्ष देते, मम्मीला मी तिकडे पाठवते, म्हणजे हॉलमध्ये बसेल मम्मी, मी लक्ष देते. आता की मम्मी कधीची उभी होती ना, उभी म्हणजे थोडं बसते थोडं उठते, चालू असतं मम्मीचं. छान मध्ये होऊ देऊ आपण आता. छान बघा, रंग पण किती छान आलेला आहे. बारीक गॅसवर केलं ना एकदम मस्तपैकी क्रिस्पी होतात ते. तर हे बघा आपले छान तळून झालेले आहे. हे बघा क्रिस्पी. आता इकडे परत तळा टाकले, बारीक गॅस ठेवलेला आहे. हे बघा. आणि हे बघा इकडे मी करून घेतलेले आहे, छान करून घेतले सगळे. आता हे इकडे तळते आणि हे आपले छान झालेले. ते सर्व तळून घेते, मग दाखवते. तर हे बघा माझे सगळे एकदम व्यवस्थित प्रॉपर तळून झालेले आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. गरमागरम मस्त आपले सोयाबीनचे कबाब आणि भजे, काही म्हणू शकतो. खूप छान झालेले आहे. इकडे मेवणीच आहे, इकडे सोयाबीन चटणी आहे आपली, सॉरी शेजवान चटणी. तर आता मम्मीला आपण देऊया आणि मस्त टेस्ट करायला लावू. मामा चल बघू. बघू. एकदम मस्त बेकी झाले. मी 4-5च तळले, बाकी सगळे मिश्रण तळले. पण बघा असं तुम्हाला आवाज येत असेल तर बघा क्रिस्पी झाले मस्तपैकी. तर मेवणीजवर खा मम्मी, तुला कशावर खायचं बघ, पण त्याच्यावरच खा, छान लागते. खूप छान लागतं. हो, खूप छान झाले. आणि मिठाचं प्रमाण वगैरे एकदम प्रॉपर झालं. खूप छान लागतं. भूक एक 4-5 खाली तरी पोट भरतं ना मम्मी. एकदम मस्त आहे, एक छान आहे, एकदम थोडंसं हेल्दी आणि छान नाश्ता आहे हा. 4 वाजता कसं भूक बी लागली ना, पावसाळ्यात पण खाल्ले तर छान आहे. हो ठीक. तर अशा प्रकारे आता मस्तपैकी नाश्ता झाला आहे. जेवणाची आता काही गरज राहिली नाही जास्त. तर म्हटलं आता आपण आराम करू मस्तपैकी. एकदम चटपटी मेयोनीज बरोबर खूप छान लागतं ते. आणि मस्त याची चटणी, मी पण खाल्ली. शेजवान चटणी. हा, निशाला म्हटलं तू पण खाऊन घे 2-3. म्हणजे थोडेच केले, म्हणजे जवळजवळ 2 वाट्या मी हे घेतलं होतं
सोयाबीन ते भिजवलं होतं. खूप छान लागतं आणि सगळं घरात अवेलेबल सामान असतं आपल्या. नवीन नवीन पदार्थ करायला आपल्याला आवड तशी झाली पाहिजे का बुवा आपल्याला हे खायचंय ते खायचंय. मी कंटाळा करते, माझं वय एवढं झालं तरी पण मला खूप हाऊस आहे असं नवीन नवीन आयटम करून खायची. आणि नाही, मम्मीला म्हणतातच साक्षात अन्नपूर्णा आहे. तुम्हाला सांगते मी, आपण जो स्वयंपाकाचा भाग असतो तो एक मनापासून केला तर सगळं खूप छान होतं. जे आपण अन्न वगैरे बनवतो, हाऊस पाहिजे, मनापासून इच्छा पण पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपोआप ती चव उतरते. मम्मीने 10 मिनटं जरी काही बनवलं तरी इतकं छान लागतं ते. तर मग तुम्हाला त्याच्यात ते लसूण जरी नसला तरी पण एका मनापासून आवड पाहिजे. तर मम्मीला साक्षात खरंच अन्नपूर्णाच म्हणतात सगळेजण, का खूप सुगरण मग काकू तुम्ही अन्नपूर्णा आहेत. आणि खरंच ती आहेच. जर खायचे तर मनापासून करायला पाहिजे आणि त्याच्यात रुची पण पाहिजे आपल्याला, कारण आपण केलं तर आपण खाल्लं पण पाहिजे आणि समोरची व्यक्ती म्हटलं पाहिजे का बघा किती सुंदर झालंय हे. तर अशा प्रकारे मी बनवली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर ना मी एक त्या दिवशीची माझी रेसिपी टाकली होती मी आपली मटणाची रसा. तर खूप बरेच जण बोलले रसाने भाजी नाही म्हणायची, तर आता आमच्या इकडे भाजीच म्हणतात हा ना मम्मी. म्हणून मी मे बी भाजी झालं असेल, कोणी रसा म्हटलं, कोणी रसा म्हण, कोणी किंवा आमटी म्हण, किंवा भरपूर मला असे कमेंट्स आल्या. आणि खोबऱ्याचा विषय आहे तर बरेच जण मला बोलले तू खोबऱ्याविना कशी काय मटणाची भाजी केली. पहिले तर खोबरं नव्हतंच टाकत, कारण पूर्वी आमच्या घरात परिस्थिती एवढी नव्हती तर बिना खोबऱ्याचीच आम्ही भाजी करायचो. सगळं म्हणायचे तुम्हाला बिना खोबऱ्याची भाजी करायची, पण इतकी टेस्ट लागते बिना खोबऱ्याची भाजी तुम्हाला काय सांगू. आम्ही तर कधी टाकत नाही खोबरं. आता इथे आमची स्वयंपाकली म्हणून खोबरं टाकते, नाही तर मला खोबऱ्याची भाजी अजिबात आवडत नाही. इतकी छान आणि सुंदर. पूर्वी कसले खोबरे बाबरे होते, भाजायचे कांदे बिंदे, कांदा चुल्यात टाकायचे फोडून आणि भाजायचे. माझी सासू तर कांदे चुल्यात टाकून द्यायची आणि लसणाच्या पाकळ्या अशाच चुरगायचे. कधी साल काढले नाही, कधी काय काढले नाही, मिरच्या भाजून पाट. एवढा मोठा मसाला वाटायला. आमचा खूप मोठा परिवार आहे. आम्ही 5 जण होतो. मी सगळ्यात मोठी, माझे 4 देर, 1 नणंद, सासू सासरे. माझे देराचं एकाच लग्न झालेलं होतं. एवढं मोठं आम्ही 10-15 जण होतो. एवढा मसाला वाटावा लागायचा. माझे तर असे हात करायचे. तर कारण मी कधी पाट्यावर मसाला वाटलेला नाही. माझं शिक्षण सगळं नाशिकला झालं, भाऊ इथं असल्यामुळं. आणि गावी गेले तर तिथं खेळायचं. हे मोठे मोठे पाटे चुलीवर भाकरी करायच्या. मला भाकरी आले नाही. माझी सासू सगळ्यांना सांगायची माझी सून नाशिकची, तिला काही भाकरी येत नाही. पण मी म्हणे जाऊ दे, तिने जरी सांगितलं आपण चुकलो म्हणून तिने सांगितलं ना. ती समोरची व्यक्ती जे आपल्याला सांगेल का नाही तुझी सासू अशाही सांगतो, त्या दृष्टीने तरी आपण सुधरू ना. नाही गडा, आपली सासूबाई दुसऱ्याजवळ सांगते तर आपल्याला माहिती झालं ना, तर आपण ते बघून सुधरू. आणि आज तुटली तर उद्या चांगली होईल. तेच आपण प्रत्युत्तर केलं तर त्याला चांगलं नाही म्हणत ना. त्याच्यामुळं आपले बोललं तरी ते ऐकून घेतलं तर काही फरक पडत नाही. आणि ते समोरची व्यक्ती सुधारण्यासाठीच आपल्याला सांगते. त्याच्याकरता कुठली गोष्ट चुकली, एकदा चुकल, दोनदा चुकल, तिसऱ्यांदा आपोआप आपल्याला येतील. कोणी काही आईच्या पोटातून पडल्या काही शिकत नाही. प्रत्येक गोष्ट, कोणती गोष्ट करायची असली तर समोरच्या व्यक्तीकडूनच आपल्याला शिकायची असते. मला तर काहीच येत नव्हतं. माझं सगळं जीवन हॉस्टेलमध्ये गेलेलं होतं 10वी पर्यंत. 10वीची परीक्षा दिल्यानंतर लगेच माझं लग्न झालं. आणि गेल्या मला काही गावाकडे काही मूळ वगैरे करत नाही. आई वडील माझे नाशिकला राहायचे, गाव आमचं तिकडं होतं. गावाकडे शेती वगैरे, घर वगैरे, पण आमचे सगळ्यांचे लग्न गावाकडे गेले. त्याच्यामुळे माझं शेवटचं लग्न तिकडेच केलं. लग्न झालं तर मी माझ्या सासरी गेले. माझे आई वडील नाशिकला आले आणि आमच्या गावाजवळच आमचं गाव बराणपूर आहे, भुसावळच्या पुढं. तिथं मला दिलं गेलं. आणि तिकडचे लोक गरीबच परिस्थिती होती त्यांच्याकडे, काही एवढे पैसे आले नव्हते. आम्ही गरीबच होतो, पण आम्हाला त्या परिस्थितीची जाणीव. आपण कसे कष्ट केलेले, कसे दिवस काढले आणि आज आपली परिस्थिती कशी आहे. खाऊन पिऊन आपण एकदम सुखी आहे, काही टेन्शन नाही, कोणाचं रुपया कर्ज नाही आपल्यावर. चटणी मिरची खाऊन आपण सुखात राहतो. कोणी आपल्या दारात पैसे मागायला येत नाही, काही नाही. असंच जीवन पाहिजे. आणि आपण एक लेडीज आहे, कोणाचे पैसे घेतले म्हणजे आपण दबल्यासारखं झालं. कोणी आपल्याला दबल्यासारखं बोलायला नाही पाहिजे. त्याच्याकरता मी कोणाचीच कर्जबाजारी होत नाही. आपलं चटणी मिरची खायची, आरामात राहायचं. तर अशा प्रकारे मी माझी रेसिपी करून दाखवली तुम्हाला. थोडंसं सांगितलं पण तुम्ही एक विषय असतो किती लांब जातो. तुम्ही खोबऱ्याचा विषय कुठे गेला. लेक्चर देत राहते म्हणजे ना मावशी, तर त्याच्यामुळे मी इथंच माझं ते लेक्चर संपवते. तर राहिला खोबऱ्याचा विषय. तर यांना आहे ना आवडत नाही खोबऱ्याची भाजी, थोडीशी गोडसर लागते ती भाजी, म्हणून आम्ही खोबरं टाकत नाही. बस एवढंच आहे. नाही तर खोबरं टाकलं का बरंच, म्हणजे खोबऱ्याशिवाय होतच नाही. पण आम्ही नाही म्हणजे मी खात नाही, मम्मीला पण नाही आवडत. पण आता ताई करते छान अशी भाजी, तर मला नाही आवडत. तर आजची सुंदर अशी साधी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.
बाय बाय बाय.